नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या सेशनमध्ये आपण ई बिझनेस आर्किटेक्चर याच्याबद्दल शॉर्टकटमध्ये डिस्कस करणार आहोत. तर सगळे जे काही विद्यार्थी आहेत, जे आय टी प्राचार्य जे येणारी एक्झाम आहे त्याची जे काही तयारी करत असतील त्या विद्यार्थ्यांना रिक्वेस्ट आहे की जर लेक्चर आवडत असतील तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका. तर कुठलाही वेळ न घालवता लगेच आपण लेक्चरला सुरुवात करू. ई बिझनेस कशाला म्हणायचं, पहिले आपण डेफिनेशन बघू, नंतर त्याचे टाइप्स कंपोनंट काय असतात, नंतर त्याचे मॉडेल्स काय असतात. तर त्याच्याबद्दल आपण डिस्कस करू शॉर्टकटमध्ये. बघा, ई बिझनेस आता आर्किटेक्चर आहे म्हणल्यावरच काय, ऑब्व्हियसली ओव्हरऑल डिझाईन किंवा सिस्टीम किंवा त्याचं एक स्ट्रक्चर आहे ना. ई बिझनेस आर्किटेक्चर इज द ओव्हरऑल डिझाईन ऑफ द सिस्टीम अँड टेक्नॉलॉजी यूज टू कंडक्ट द बिझनेस ओव्हर द इंटरनेट. म्हणजे काय करायचं की आर्किटेक्चर म्हणजे काय, एक डिझाईनच झाली ना त्याची, डिझाईन ऑफ द सिस्टीम अँड टेक्नॉलॉजी कशासाठी, यूज टू कंडक्ट बिझनेस ओव्हर द इंटरनेट. म्हणजे हे सगळं ऑनलाईनवर बिझनेस कंडक्ट करण्यासाठी त्याचं एक सिस्टीम डिझाईन कशी असते, त्याची कोणती टेक्नॉलॉजी यूज करते, ते सगळ्या गोष्टीचा अभ्यास या आर्किटेक्चरमध्ये असतं. एखाद्या गोष्टीचं आपण बघत नाही की आर्किटेक्चर काढायचं म्हणजे काय, की त्याची ओव्हरऑल डिझाईन ओव्हरऑल स्ट्रक्चर असते, त्याला आपण आर्किटेक्चर म्हणत असतो साध्या भाषेत. तर आता बघा, ई बिझनेस आर्किटेक्चर त्याचे काय काय तीन मेन मेन कंपोनंट बघू पहिले. नंतर टायर आर्किटेक्चर मॉडेल असते किंवा ऑर्गनायझेशन अँड डिस्ट्रीब्युशन मॉडेल, हे दोन मॉडेल आहेत. पहिले त्याचे मेन कंपोनंट्स कोणकोणते आहेत. आता बघा, याच्यावर कंपोनंट्सवर सुद्धा क्वेश्चन येऊ शकतो, त्यामुळे हे कंपोनंटचे नाव सुद्धा व्यवस्थित लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कारण की एक्झाममध्ये काय येऊ शकते की याच्यातला कोणता कंपोनंट नाही किंवा एखादा एक्स्ट्रा कंपोनंट तुम्हाला देण्यात येईल किंवा किंवा याच्यातला हा कंपोनंट नाही किंवा त्याच्यामुळे हे 5 जे कंपोनंट आहेत त्याचे नाव सुद्धा आपल्याला इथं माहीत असतं. पहिला जो काही कंपोनंट आहे ॲप्लिकेशन लेयर, त्यालाच म्हणतात बिझनेस लॉजिक. दुसरा आहे फ्रंट एंड लेयर, प्रेझेंटेशन लॉजिक. फ्रंट एंड म्हणजे काय, असं जे वेबसाईट असेल किंवा एखादं ॲप असेल ना, त्याचं जे काही समोरची साईट असते त्याला आपण फ्रंट एंड म्हणतो. नंतर सिक्युरिटी अँड पेमेंट असेल, नंतर नेटवर्क इन्फ्रास्ट्रक्चर लेयर असेल आणि बॅक एंड. आता याच्यात बघा दोन तर आपल्या सहज लक्षात आहे, फ्रंट एंड आणि बॅक एंड लेयर असणार. नंतर कोणतं आपल्याला ऍप्लिकेशन लेयर ठेवायचं. आता एखादा इंटरनेट आहे म्हणल्यावर तिथं सिक्युरिटी तर राहणारच लेअर. नंतर नेटवर्क, कारण की इंटरनेट म्हणजेच काय, नेटवर्कचं एक हेच आहे ना, एक जाळा म्हणजेच इंटरनेट आहे. तर त्याच्यामुळे आता बघा, तर ह्या फ्रंट एंड बॅक एंड आणि त्याच्या व्यतिरिक्त हे तीन नाव आहे, ऍप्लिकेशन लेअर, सिक्युरिटी अँड पेमेंट सिस्टीम, नेटवर्क अँड इन्फ्रास्ट्रक्चर लेअर. हे सुद्धा 5 नावं लक्षात ठेवणं गरजेचं आहे, कारण की याच्यावर क्वेश्चन येण्याचे चान्सेस सुद्धा असतात. आता बघा, टायर आर्किटेक्चर मॉडेल पहिले आहे 2 टायर, त्याच्यात दोनच गोष्टी असतात, क्लायंट आणि सर्व्हर. 3 टायर आणि एन टायर किंवा ज्याला मल्टी टायर आपण आर्किटेक्चर असं म्हणू. नंतर ऑर्गनायझेशन अँड डिस्ट्रीब्युशन मॉडेल, याचे कोणकोणते आर्किटेक्चर, पहिलं आहे सेंट्रलाइज, डिसेंट्रलाइज आणि तिसरं असते SOA, म्हणजेच काय, सर्व्हिस ओरिएंटेड आर्किटेक्चर. आता या तिन्ही सगळ्या गोष्टीचं आपण जे काही बघितले, आपण सेंट्रलाइज आर्किटेक्चर असेल, डिसेंट्रलाइज आर्किटेक्चर असेल आणि SOA म्हणजे सर्व्हिस ओरिएंटेड आर्किटेक्चर, याचा डीपमध्ये अभ्यास आपण थोडासा पुढच्या स्लाइडमध्ये बघू. फक्त आता एक ओव्हरऑल स्ट्रक्चर इथं आपण बघा, डेफिनेशन बघितली, त्याचे मेन कंपोनंट्स, नंतर त्याचे आर्किटेक्चर कशाचे, टायर्ड आर्किटेक्चर मॉडेल असेल, ऑर्गनाइज अँड डिस्ट्रीब्युटेड मॉडेल. तर याच्यामध्ये काय ना, 2 टायर, 3 टायर, एन टायर, सेंट्रलाइज, डिसेंट्रलाइज आणि SOA. फक्त आपण इथे जे जनरल आपण डेफिनेशन बघितली आणि काय काय असते, कंपोनंट्स कोणते असतात, आर्किटेक्चर कोणते आहे हे बघितले. आता आपण थोडंसं डिटेलमध्ये बघू. पण ही स्लाइड, ही जी काही सुरुवाती स्लाइड आहे, इथं जर इथंही क्वेश्चन येऊ शकते, त्याच्यामुळे लक्षात घ्या. मेन कंपोनंट्स येऊ शकते, टायर आर्किटेक्चरचं टाईप येऊ शकतात, ऑर्गनायझेशन अँड डिस्ट्रीब्युशन मॉडेल, हे सुद्धा म्हणजे त्याच्यात तेवढंच महत्त्वाचं आहे. कारण की बऱ्याचदा एक्झाममध्ये काय होते की ते बेसिक गोष्टी विचारतात, एकमध्ये डीपमध्ये जात नाही. म्हणजे निदान तोंड ओळख जरी असली तरी आपल्याला तो क्वेश्चन टॅकल होते. बघा आता, द ब्लूप्रिंट ऑफ द ई बिझनेस. ई बिझनेसची डेफिनेशन बघितली आपण. ई बिझनेस इज द ओव्हरऑल डिझाईन ऑफ द सिस्टम अँड टेक्नॉलॉजी यूज टू कंडक्ट द बिझनेस ओव्हर द इंटरनेट. आपण ही डेफिनेशन बघितली की ती आर्किटेक्चर म्हणजेच काय, की त्याचं ओव्हरऑल डिझाईन किंवा स्ट्रक्चर असते, टेक्नॉलॉजी यूज टू कंडक्ट द बिझनेस ओव्हर इंटरनेट. इंटरनेटवर बिझनेस साठी जे काही डिझाईन स्ट्रक्चर असते त्यालाच आपण ई बिझनेस आर्किटेक्चर असं म्हटलं. टू अंडरस्टँड द डिजिटल ऑपरेशन वी मस्ट एक्झामाइन द इनविजिबल स्कॅफोल्डिंग. स्कॅफोल्डिंग म्हणजे काय, एक लेअर किंवा एखाद्या याचे. These require looking at the physical network, software layer and distribution models to that connect the users to data. म्हणजे हे बघा, पहिला कोणता फिजिकल नेटवर्क असेल, दुसरं सॉफ्टवेअर, म्हणजे त्याच्यामध्ये कोणते ते ऍप्लिकेशन अँड मॉलवेअर. आता फिजिकल नेटवर्क मध्ये काय, ते हार्डवेअर आणि कनेक्टिव्हिटी, जे हार्डवेअर असतात ते फिजिकल दिसतात ना त्या डोळ्याने,
कनेक्टिव्हिटी असतील, वायरस असतील, या गोष्टी कशामध्ये येतात, फिजिकल नेटवर्क. दुसरा सॉफ्टवेअर म्हणजे काय, सगळे प्रोग्राम वगैरे म्हणजे ऍप्लिकेशन असेल किंवा नंतर मिडलवेअर, हे सगळे सॉफ्टवेअर म्हणजेच एक प्रोग्रामच आहे ना इनडायरेक्टली, तो सगळे प्रोग्रामच्या रिलेटेड या लेअरमध्ये येते. नंतर डिस्ट्रीब्युशन मॉडेलमध्ये काय येतं, तर क्लाउड असेल, एज किंवा सेंट्रलाइज मॉडेल, हे असे 3 याच्यामध्ये आपण बघू. आता बघा पुढची स्लाइड बघू आपण याची. हा, इथून महत्वाचं चालू. द 5 कोर कंपोनंट कोणकोणते बघितले आपण बघा. फ्रंट एंड. फ्रंट एंड म्हणजेच काय, त्याचं वेब पेज किंवा एखादा ऍप म्हणून त्याला आपण युजर इंटरफेस. आता 5 कोर कंपोनंट, एक 5 म्हणजे ई बिझनेस इंजिन कसं असेल बघा, हे इंजिन सारखं स्ट्रक्चर आहे. फ्रंट एंड म्हणजे एकदम समोर दिलं, बॅक एंड म्हणजे काय, हे इकडे एकदम बॅकलाच, असं जर बघितलं आपण. सिक्युरिटी अँड पेमेंट. द व्हॉल्ट गेटवे. व्हॉल्ट म्हणजे एक सिक्युरिटी रूम जशी असते ना, त्याच्यामध्ये महत्वाचा, त्याला व्हॉल्ट शब्द आपण वापरत असतो. व्हॉल्ट म्हणजे काय, एक सिक्युरिटी रूम असते, त्याच्यामध्ये महत्वाचा डेटा टाकलेला असते किंवा महत्वाच्या गोष्टी पुट केलेल्या असतात, तर त्याला व्हॉल्ट असं म्हणलं जाते. व्हॉल्ट म्हणजेच काय, एक सिक्युरिटी रूम. तर आता बघा, हे सिक्युरिटी अँड पेमेंट झालं. नंतर नेटवर्क इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे काय, हे खाली एकदम बॉटम लाईनला. नंतर ऍप्लिकेशन लेअर इकडे आलीस, ठीक आहे. आता फ्रंट एंड म्हणजे काय झालं की बा, फ्रंट एंड या इंजिनचं ते बिझनेस, हे फ्रंट एंड, हे सिक्युरिटी गेटवे, हे इन्फ्रास्ट्रक्चर, हे इकडे आलं आपण ऍप्लिकेशन लेअर. आणि नंतर एक राहिलं ना, हा सिक्युरिटी अँड पेमेंट गेटवे झाले. हे बॅक एंडला, हे बॅक साईडलाच आपण हे बॅक एंडला दाखवलं. आता फ्रंट एंड मध्ये द युजर इंटरफेस, सिक्युरिटी म्हणजे काय, द व्हॉल्ट गेटवे, नेटवर्क आणि इन्फ्रास्ट्रक्चर, हे फाउंडेशन असते ना. नंतर ऍप्लिकेशन म्हणजे काय, बिझनेस लॉजिकच्या रिलेटेड ऍप्लिकेशन. बॅक एंड म्हणजे काय, स्टोरेज सिस्टीम. आता बघा पुढची स्लाइड. द स्टोअर फ्रंट अँड व्हॉल्ट. म्हणजे बघा, आता स्टोअर फ्रंट म्हणजेच कोणतं, फ्रंट एंड ज्याला आपण म्हणलं, हे बघा फ्रंट एंड. फ्रंट एंड म्हणजेच काय, एखादा आपण बघितलं की वेबसाईट असेल, मोबाईलचं ॲप असेल किंवा युजर इंटरफेस. रोल द प्रेझेंटेड. आता फ्रंट एंड लेअरचा काय रोल असते, द प्रेझेंटेशन लेअर अँड युजर इंटरॅक्शन पॉईंट. म्हणजे बघा, आता काय, वेबसाईटवरूनच आपण इंटरॅक्शन करतो ना एखाद्या गोष्टीचं, किंवा त्याला आपण म्हणतो प्रेझेंटेशन लेअर. म्हणजे प्रेझेंटेशन लेअर असतो तो फ्रंट एंड, ज्याच्यामधून म्हणजे तो युजर इंटरॅक्शन पॉईंट किंवा युजर इथून इंटरॅक्शन होते, तर त्याला आपण म्हणलेलं आहे फ्रंट एंड. आता बघा दुसरे असते की आपलं आहे की व्हॉल्ट. व्हॉल्ट म्हणजे मी सांगितले की एखादी सिक्युरिटी रूम सारखं, म्हणजे इथून. आता बघा, रोल कायदा, प्रोटेक्ट द युजर डेटा अँड फायनान्शियल ट्रान्झॅक्शन. आता इथं सिक्युरिटी अँड पेमेंट सिस्टीम म्हणजे का, की युजर डेट सिक्युरिटी म्हणजे काय, की बाबा अथॉराइज पर्सनने ऍक्सेस करायचं, अनअथॉराइज पर्सनला ऍक्सेस करू द्यायचा नाही, असं त्याला आपण त्या अँगलमध्ये सिक्युरिटी म्हणतो. सिक्युरिटी पेमेंट गेटवे अँड इन्क्रिप्शन टेक्नॉलॉजी. इन्क्रिप्शन टेक्नॉलॉजी म्हणजे काय, की जो काही एखादी गोष्ट आहे ती फक्त सेंड करताना एका कोडमध्ये आणि रिसिव्ह केल्यानंतर एका कोडमध्ये, त्याला इन्क्रिप्शन म्हणतो. म्हणजेच काय, की सेंड करणाऱ्या व्यक्तीनं जो काही इन्क्रिप्टेड डेटा आहे किंवा कोडिंग डेटा आहे, तो सेंड केल्यानंतर एखाद्या पर्टिक्युलर पर्सनला, ज्याला त्याचं ऍक्सेस दिलेला आहे, त्या पर्सनलाच तो डेटा आयडेंटिफाय होणार, तर त्याला आपण इन्क्रिप्शन असं म्हणतो. आता बघा, हे झाले, ह्या 2 लेअर झाले. आता त्याच्या पुढचं. नंतर नंतरचा बिझनेस किंवा ऍप्लिकेशन लेअर. याचा रोल काय आहे. आता बिझनेस, आता हे हे इकडे दाखवलं आपण, बिझनेस लेअर किंवा ऍप्लिकेशन लेअर. याचा रोल काय, प्रोसेस द बिझनेस ऑपरेशन अँड रूल्स. की ऍक्टिव्हिटी, ऑर्डर प्रोसेसिंग, इन्व्हेंटरी मॅनेजमेंट, कस्टमर अकाउंट मॅनेजमेंट, प्रोडक्ट प्राइसिंग अँड डिस्काउंट. म्हणजे बिझनेसच्या रिलेटेड जे काही ऍक्टिव्हिटी आहे, या लेअरमध्ये येतात. ह्या टॉपचा लेअर दिसते तुला. बॅक एंड लेअर. आता बॅक एंड लेअर मध्ये काय, स्टोअर, मॅनेज अँड ऑर्गनाइज ऑल द बिझनेस डेटा. म्हणजे हा जो काही बॉटमला दाखवला आपण, म्हणजे तो एक डाटाबेसच असते, तिथे सगळा डेटा असते. आता जसं फ्रंट एंड म्हणजे काय असते, की आपलं वेब पेज, तसंच बॅक एंड मध्येच काय असते, की बॅक एंड लेअर मध्ये सगळा डेटा स्टोअर केलेला आहे, डेटा मॅनेज केलेला असते, ऑर्गनाइज फॉर्म मध्ये असते. डेटाबेस, कस्टमर डेटा, प्रोडक्ट डिटेल्स, ऑर्डर अँड क्लाउड सर्व्हिस फॉर द स्टोरेज अँड कंपनी. डेटाच्या रिलेटेड सगळ्या गोष्टी, ह्या स्टोरेज वगैरे त्या मॅनेज करणे, ऑर्गनाइज करणे, या सगळ्या गोष्टी बॅक एंड लेअर मध्ये येतात. नंतर नंतरचा लेअर बघा, द फाउंडेशन, दॅट इज द नेटवर्क अँड इन्फ्रास्ट्रक्चर लेअर.
आता बघा, हे आपला फ्रंट एंड झाला होता, दुसरा सिक्युरिटी झाला होता, नंतर हा बॅक एंड लेअर झाला होता. आता हे बघा, हे इकडे दाखवलं आपण, नेटवर्क अँड इन्फ्रास्ट्रक्चर लेअर. कोर फंक्शन प्रोव्हाइड द टेक्निकल फाउंडेशन फॉर ऑल एंटायर ई बिझनेस सिस्टीम इन्शुरिंग सिमलेस इंटरॅक्शन अक्रॉस ऑल लेअर. आता कंपोनंट काय असतील, इंटरनेट कनेक्टिव्हिटी असतील, नंतर नेटवर्किंग इक्विपमेंट असतील, सर्व्हर अँड क्लाउड प्लॅटफॉर्म. नेटवर्किंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे काय, की जे काही 4 लेअर उभे करायचे असते, त्याच्यासाठी ज्या ज्या गोष्टी लागतात, ज्या ज्या हार्डवेअर असतील, कनेक्टिव्हिटी असेल, सर्व्हर असेल, क्लाउड प्लॅटफॉर्म असेल, नेटवर्किंगच्या रिलेटेड जेवढे काही इक्विपमेंट असतील, ते सगळे इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे त्याला आपण फाउंडेशन, कारण की याच्या बेसवर वरचे 4 लेअर उभे राहिलेले आहेत, तर त्या गोष्टी याच्यामध्ये हे एवढे कंपोनंट येतील. हा, नंतर टाइप्स ऑफ बिझनेस आर्किटेक्चर. E-business system are usually designed using the different architecture model depending on how the application, database and user are कनेक्टेड. तर त्याच्या असे 3 टाईप असतात, एक 2 टायर असते, 3 टायर असते, N टायर किंवा त्याला मल्टी टायर असं म्हणतो. 2 टायर मध्ये 2च लेअर असतात, एक क्लायंट आणि सर्व्हर. हे बघा इथं, लेअर 1 कशाचा आहे, क्लायंटचा आहे, हा लेअर 1 असेल. नंतर दुसरा असते सर्व्हरचा जो काही असेल त्याला लेअर 2 असं म्हणायचं. 3 टायर मध्ये एक एक्स्ट्रा लेअर असते, म्हणजे पहिला जो आहे तो जो काय बघा, पहिला लेअर कोणता आहे, प्रेझेंटेशन लेअर आहे, हा खालचा प्रेझेंटेशन. दुसरा जो लेअर आहे ऍप्लिकेशन लेअर, आणि तिसरा लेअर असते डाटाबेस लेअर, हा डाटाबेस लेअर. आता एन टायर किंवा मल्टी टायर मध्ये बघा, जे 3 टायर, एक्सटेन्शन ऑफ 3 टायर इन्क्लूड ऍडिशनल डेडिकेटेड लेअर. म्हणजे बघा, हे जे प्रेझेंटेशन लेअर आहे का इथं, ऍप्लिकेशन लेअर आहे, बिझनेस म्हणजे हा ऍप्लिकेशन लेअर म्हणजे कोणता, बिझनेस लॉजिक आहे. नंतर डाटाबेस आहे, हा पण आहे. म्हणजे हे 3 ऍज इट इज लेअर दिसतात. फक्त इथं एक वेब सर्व्हिस लेअर हे हा एक्स्ट्रा आला, म्हणजे हे 3 लेअर कसल्या मधले आहेत, 3 टायर मधलेच आहे. फक्त इथं हा नवीन जो कोणता आला, हा वेब सर्व्हर लेअर, म्हणजे हे 3 पेक्षा जास्त गेला, त्याच्यामुळे इथं मल्टी टायर लेअर असं म्हटलेलं आहे. म्हणजे इथं 4 लेअर दाखवले, 5 असू शकतात, 6 असू शकतात, कितीही असू शकतात. नंतर बघा, डिस्ट्रीब्युशन मॉडेल ऑर्गनायझिंग कंट्रोल, त्याच्यामध्ये द कन्सेप्ट. While tiers define how software layer are vertically stacked, distribution define how the control, data, and service are physically and logically organized horizontally across the ई-बिझनेस ई-बिझनेस सिस्टीम. आता जे टायर 1, टायर 2, जे टायर 2, टायर 3, टायर N टायर, हे जे बघितले आपण, हे काय झालेलं होतं, की हे सगळ्या गोष्टी कोणत्या दाखवल्या, व्हर्टिकल डिस्ट्रीब्युशन दाखवलं होतं त्यांनी. आता ज्या ह्या 3 गोष्टी आपण 3 टायर्स किंवा पॅटर्न जो पण हा हॉरिझॉन्टल गोष्टी दाखवतील. म्हणजे त्याच्यामध्ये कोणते सेंट्रलाइज असेल, डिसेंट्रलाइज आणि SOA, म्हणजे काय म्हणतात त्याला, सर्व्हिस ओरिएंटेड आर्किटेक्चर. आता एकेकाचं आपण स्ट्रक्चर बघू. हम्म. बघा, आता पहिली सेंट्रलाइज आर्किटेक्चर. सेंट्रलाइज आर्किटेक्चर म्हणजे काय, ऑल द डाटा ऍप्लिकेशन अँड प्रोसेसिंग आर कंट्रोल बाय सिंगल सर्व्हर, सेंट्रल सर्व्हर ऑर सिस्टीम. हा एक सेंट्रल दिसते, सगळा डेटा हा हा एक कंट्रोल एकटा कंट्रोल करणार. युजर ऍक्सेस फ्रॉम डिफरंट लोकेशन बट कंट्रोल रिमेन्स वन फिक्स पॉईंट, इथं कंट्रोल राहणार. नंतर डिसेंट्रलाइज म्हणजे काय, डिस्ट्रीब्युशन. डाटा अँड प्रोसेस आर डिस्ट्रीब्युटेड अक्रॉस द मल्टिपल सिस्टीम ऑर लोकेशन. Each department or branch operates its own server or database locality. म्हणजे इथं जर हे सर्व्हर असेल, हे याचं म्हणजे हा इथं एक सेंट्रल याचा हे कंट्रोल करणारा एक पॉईंट असेल, इथं सुद्धा याचा हे कंट्रोल करणारा पॉईंट असेल, इथं सुद्धा याचा हा कंट्रोल करणारा पॉईंट असेल. डिस्ट्रीब्युशन किंवा डिसेंट्रलाइज म्हणजे काय, हे बघा, इथं इथं डिस्ट्रीब्युशन झालं, इथं डिस्ट्रीब्युशन झालं, इथं डिस्ट्रीब्युशन. इथं तसं नव्हतं, इथं काय, हे सगळ्यांचं एकच म्हणजे कंट्रोल पॉईंट होता, किंवा जे सिंगल सेंट्रल सर्व म्हणजे याचा कंट्रोल पॉईंट एकच होता ना इथं सगळ्यांचा, तर त्याला आपण सेंट्रलाइज म्हणलं. इथं कंट्रोल पॉईंट 3 आहे, त्याच्यामुळे आपण त्याला डिस्ट्रीब्युशन सिस्टीम असं किंवा डिस्ट्रीब्युशन किंवा डिसेंट्रलाइज आर्किटेक्चर म्हणायला हरकत नाही. नंतरचं हा, बघा, SOA. तिसरं जे SOA. SOA is an architecture where the system is built using small independent service that interact with each other to complete a single business operation किंवा complete the business. फॉर साधं एक्झाम्पल मी इथे घेतलं,
An online shopping website, different services perform different tasks. For example, ऑर्डर सर्व्हिस काय करणार, त्याच्या रिलेटेड पेमेंट सर्व्हिस हँडल द पेमेंट करेल, डिलिव्हरी सर्व्हिस काय करेल, मॅनेजिंग शिपिंग, कस्टमर सर्व्हिस मॅनेज द कस्टमर डेटा. All these services work together to complete one online purchase. All these services work together to complete the online purchase. म्हणजे या सगळ्या गोष्टी मिळून एकच सर्व्हिस तयार होते, ती कोणती आहे, ऑनलाईन परचेस. आता बघा त्याच्यामध्ये छोट्या-छोट्या गोष्टी होत्या. ऑर्डर सर्व्हिस असेल, पेमेंट सर्व्हिस होती, डिलिव्हरी होती, कस्टमर होती. आता त्याच्यामुळे आपण जर जे एस-ओ-ची जी डेफिनेशन बघितली, आपण काय बघितली? एस-ओ इज एन आर्किटेक्चर व्हेअर अ सिस्टम इज बिल्ट युजिंग स्मॉल इंडिपेंडंट सर्व्हिस. स्मॉल इंडिपेंडंट सर्व्हिसेस म्हणजे कोणत्या? हे ऑर्डर आल्यास, पेमेंट आल्या, डिलिव्हरी आणि कस्टमर्स आहे. दॅट इंटरॅक्ट विथ ईच अदर. हे सगळे इंटरॅक्शन असते एकमेकांसोबत इट टू कंप्लीट बिझनेस ऑपरेशन. एक कंप्लीट बिझनेस ऑपरेशन कोणतं आहे? तर ऑनलाईन शॉपिंग हे आपलं कंप्लीट बिझनेस ऑपरेशन आहे. म्हणजे हे इंटरॅक्शन याच्यामध्ये या गोष्टीसाठी कोणत्या? ऑनलाईन शॉपिंगसाठी या चारही जे काय म्हणतात स्मॉल इंडिपेंडंट सर्व्हिसेस आहे, त्यांचं इंटरॅक्शन आणि अल्टिमेट एम काय? ऑनलाईन शॉपिंग ही सर्व्हिस म्हणजे त्यांना टास्क परफॉर्म करायचा आहे. पुढची स्लाईड. आता बघा सिंथेसायझिंग द डिजिटल ब्लूप्रिंट कशी असते आता. हे बघा मी काय सांगितलं पहिले याच्यामध्ये, जर 5 कंपोनंट, द 5 कंपोनंट्स फ्रंट एंड, सिक्युरिटी, ॲप्लिकेशन लेयर, बॅक एंड आणि नेटवर्क परफॉर्म द ॲक्चुअल वर्क. हे जे काही दाखवले ना आपण, हे नेटवर्क असेल, बॅक एंड असेल, ॲप लेयर असेल किंवा ॲप्लिकेशन लेयर असेल, सिक्युरिटी गेटवे आणि हा फ्रंट एंड. हे काय झालेले आपले परफॉर्म द ॲक्चुअल वर्क. पण आता बघा व्हर्टिकल प्लॅन कोणता आहे आपला? व्हर्टिकल प्लॅन म्हणजे काय? उभा. उभा म्हणजे काय? हे बघा, उभा प्लॅन हा 2 टायर, 3 टायर आणि एन टायर, ह्या त्याला आपण व्हर्टिकल म्हणू आपण. द टायर 2 टायर, 3 टायर and एन टायर डिटरमाइन हाऊ these components आर सेफली अँड इफिशियंटली स्टॅक म्हणजे हे कंपोनंट कसे एकमेकावर एफिशियंटली किंवा इफेक्टिव्हली स्टॅक केले म्हणजे काय? रचले किंवा प्लेस केले, तर त्याला आपण 2 टायर, 3 टायर, एन टायर असं म्हणत असतो. आता नंतरचं काय असते, की हॉरिझॉन्टल प्लॅन बघा. द डिस्ट्रिब्युशन म्हणजेच काय? सेंट्रलाइज, डिसेंट्रलाइज. एस-ओ-ए डिटरमाइन्स व्हेअर द व्हेअर कंट्रोल रिसाइड अक्रॉस द नेटवर्क. म्हणजे हे सगळं हे हॉरिझॉन्टल आलं. हे एस-ओ-ए डिसेंट्रलाइज असेल, नंतर काय सेंट्रलाइज असेल. म्हणजे काय केलं, की कंट्रोल कुठं डिफरंट लोकेशनला आहे किंवा ते डिटेक्ट करण्यासाठी हा हॉरिझॉन्टल प्लॅन. हा काय झालं, की हे 5 कंपोनंट एकमेकावर कसे प्रेस केले, त्याची टायर सिस्टम आणि ॲक्चुअल वर्क कोणते आहे? हे आपले 5 कंपोनंट म्हणजे नेटवर्क फाउंडेशन असेल, बॅक टू बॅक एंड असेल, ॲप्लिकेशन लेयर असेल, सिक्युरिटी गेटवे आणि फ्रंट एंड. हे अशा ह्या गोष्टी आहेत. म्हणजे एवढं सगळं आपल्याला थोडंसं एक बेसिक लक्षात ठेवणं गरजेचं आहे. होप करतो की बऱ्याच गोष्टी समजल्या असतील. चॅनलला सबस्क्राईब, लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक यू.